नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर ऋतुपर्ण शिंदे, हृदयरोग तज्ञ. आणि आज आपल्याला विकार समज आणि गैरसमज ह्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्याकडे 3 तज्ञांची टीम आलेली आहे. डॉक्टर गौतम जुगल, डॉक्टर हिरालाल पवार आणि डॉक्टर शीतल हिरेन. नमस्कार. आपलं या आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आजकाल हृदयविकाराचं प्रमाण हे बऱ्यापैकी जास्त वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर हृदयविकाराविषयी विविध समज तसंच गैरसमज पण खूप वाढलेत. तर आपण आता मार्गदर्शन घेऊयात आपल्या आजच्या डॉक्टरांच्याकडून. तर पहिला प्रश्न डॉक्टर गौतम यांना, की एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेला हृदयविकार होतो तर हृदयविकाराची लक्षणं काय असतात आणि नक्की काय होतं अशा वेळेला? एखाद्या व्यक्तीला हृदयरोग आहे का, तर याचा अंदाज आपल्याला त्या व्यक्तीला असणारी लक्षणं आणि त्या अनुषंगानं काही ज्या प्राथमिक तपासण्या असतात त्याच्याद्वारे होऊ शकतो. जसं तुम्ही म्हणालात की हृदयरोगाबद्दल किंवा त्याच्या लक्षणांबद्दल बरेचसे गैरसमज जनसामान्यांचे आहेत. बऱ्याचदा आपण छातीत दुखण्याची वाट बघत बसतो, पण ऑन द कॉन्ट्ररी हृदयाचं जे लक्षण असतं हृदयरोगाचं ते विशेषतः छातीमध्ये, विशेषतः या एरियामध्ये छातीच्या मध्यभागी छातीत जड वाटणं किंवा वजन ठेवल्यागत वाटणं किंवा आवळल्यागत होणं, इस्पेशली आपण चालताना किंवा जिने चढताना, किंवा छातीत फक्त जळजळ होणं. बऱ्याचदा ह्या वेदना गळ्याला जाऊ शकतात किंवा डाव्या खांद्याला जाऊ शकतात, किंवा चालल्यानंतर दोन्ही खांदे भरून येणं, किंवा बऱ्याचदा काही कारण असताना दरदरून घाम फुटणं किंवा चक्कर आल्यागत होणं, मळमळ होणं. आणि बऱ्याचदा ही लक्षणं ॲसिडिटी समजून दुर्लक्षली जातात आणि जेव्हा मग कॉम्प्लिकेट होतात तेव्हा मात्र आपली पळापळ होते. अशा प्रकारची काही लक्षणं आढळली आपल्याला किंवा जर वारंवार व्हायला लागली तर अशा वेळी मात्र डॉक्टरांकडे जाऊन काही प्राथमिक तपासण्या करणं अत्यंत गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये आपण ECG करतो, 2D इको की जी हृदयाची सोनोग्राफी करतो आपण, की ज्याच्यामध्ये आपण हृदयाचं स्ट्रक्चर बघतो की हृदयाच्या झडपा कशा आहेत, वॉल्स कशा आहेत, मसल कसा आहे, आणि त्याच्यामध्ये काही जर आढळलं तर त्या अनुषंगाने आपण ट्रीटमेंट करतो. नसेल तर आपण स्ट्रेस टेस्ट करतो की ज्याच्यामध्ये आपल्याला हृदयाची कॅपॅसिटी कळते किंवा ब्लॉकेजेस असण्याचा अंदाज सर्वप्रथम त्याच्यामध्ये येतो. स्ट्रेस टेस्ट जर पॉझिटिव्ह असेल तर ऑब्व्हियसली पेशंट नंतर मग इंटरव्हेन्शनकडे जातं. थोडक्यात हृदयावरती तुम्हाला काही छातीमध्ये ताण वाटला, अस्वस्थता वाटली तर अंगावर न काढता तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि एक ECG सारखी जी सामान्य तपासणी ती करून घेतली तर आपल्याला वेळीच हृदयविकाराची कल्पना येते. डॉक्टर पवार, आपण आजकाल बघतोय बऱ्याच वेळेला की कुटुंबामध्ये वडिलांना हार्ट अटॅक आहे, आईला बायपास झाली आहे, मुलाला पण त्रास होण्याची शक्यता किती असते? म्हणजे थोडक्यात अनुवंशिकतेचा किती भाग आहे हृदयविकारामध्ये? हा चांगला प्रश्न आहे. अनुवंशिकता हा हृदयविकारासंबंधित महत्त्वाचा घटक ठरतो. साधारणतः जे फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे आई वडील, बहीण भाऊ यांच्यामध्ये जर हृदयविकाराचा त्रास असेल तर साधारणतः त्या व्यक्तीला, आणि तोही 50च्या आत जर झालेला असेल तर त्या व्यक्तीला साधारणतः एक 35 ते 40% नॉर्मल पेशंटपेक्षा रिस्क असते. आणि ती रिस्क कमी करण्यासाठी बाकीचे जे घटक आहेत, कारण जेनेटिक फारसं काही बदलू शकत नाही आपण, परंतु जे वातावरण आहे किंवा जो डाएट आहे त्या गोष्टींवर आपण थोडं ॲक्ट करू शकतो. थोडक्यात आपल्या घरामध्ये आईवडिलांना किंवा कुणाला, भाऊ बहिणीला कुणाला जर हृदयविकार असेल तर आपण ही खूप काळजी घेतली पाहिजे की हा हृदयविकार आपल्याला होऊ नये. पण ह्याचबरोबर शीतल, आपण असं ऐकतोय की आजकाल डायबिटीसचं प्रमाण फार वाढलं आहे. इनफॅक्ट भारताला डायबिटीसची राजधानी असं म्हटलं जातं. तर ह्या डायबिटीस ज्याला आहे अशा लोकांना हृदयविकाराचा जास्त रिस्क असते का? नक्कीच. ज्या रुग्णांना डायबिटीज आहे तर त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता ऑलमोस्ट दुप्पट किंवा तिप्पट जास्त असते. किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर डायबिटीज असला तर हृदयविकार आहेच असंच धरून चालायला पाहिजे. त्यात अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट अशी आहे की डायबिटीजच्या रुग्णांना न्यूरोपॅथी म्हणजे संवेदनशील क्षमता त्यांची कमी झालेली असते. तर त्याच्यामुळे डॉक्टर गौतमनी जी लक्षणं सांगितली की पेशंटला छातीत दुखेल किंवा खूप जळजळ होईल, या प्रकारचा जो त्रास असतो तो खूप कमी प्रमाणात जाणवतो. त्याच्यामुळे ज्यांना डायबिटीज आहे त्या लोकांना हार्ट अटॅक येऊन जातो पण पेशंटला समजतच नाही. त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये सायलेंट हार्ट अटॅक असं म्हणतो. त्याच्यामुळे रेग्युलर चेकअप हे 2D इकोद्वारे, स्ट्रेस टेस्टद्वारे किंवा गरज पडली तर अँजिओग्राफीद्वारे करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ती काळजी डायबिटीजच्या रुग्णांनी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. अगदी बरोबर. थोडक्यात डायबिटीस असलेल्या व्यक्तीला ऑलरेडी एक हार्ट अटॅक येऊन गेला आहे एवढी रिस्क असते हे असं आमचं शास्त्र सांगतं. आता डायबिटीसच्या बरोबरच बाकीही काही महत्त्वाचे रिस्क फॅक्टर्स आहेत की जे ब्लड प्रेशर
हायपरटेन्शन म्हणतो आपण त्याला, किंवा कोलेस्ट्रॉल, आजकाल बऱ्याच आपण सोशल मीडियामधनं पण कोलेस्ट्रॉलविषयी आणि ब्लड प्रेशर बऱ्याचशा गोष्टी ऐकत असतो. तर डॉक्टर गौतम, तुम्ही आम्हाला जस्ट सांगा की हृदयविकाराला प्रतिबंध करण्यासाठी आपण यांची काळजी काय घेतली पाहिजे? जसं डायबिटीज हा एक रिस्क फॅक्टर आपण पकडतो हार्ट अटॅकसाठी, तसंच रिस्क फॅक्टरमध्ये आपण ओबेसिटी पकडतो, ब्लड प्रेशर पकडतो, हायपरटेन्शन जसं आपण आता म्हणाला, किंवा मग कोलेस्ट्रॉल किंवा लिपिड प्रोफाईल ज्याला आपण म्हणतो. हायपरटेन्शनमुळे हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये स्ट्रेस होऊन तिथे ब्लॉकेजेस डेव्हलप होतात, किंवा कधीकधी जास्त ब्लड प्रेशर असल्यामुळे हृदयावरती दबाव येतो आणि हृदयाचे मसल थोडेसे कडक होतात किंवा ते जाड होतात. आणि या सर्व घटकांच्यामुळे व्यक्तीला, हायपरटेन्शनच्या व्यक्तीला हृदयाचे अटॅक होण्याची शक्यता बाकीच्यांपेक्षा तुलनेनं जास्त होते. त्यामुळं नियमितपणे डॉक्टरांकडे जाऊन ब्लड प्रेशरची तपासणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ब्लड प्रेशरला सुद्धा सायलेंट किलर म्हटलं जातं, कारण बऱ्याचदा ब्लड प्रेशरचे काहीच लक्षण नसतात. ते अशीच आपण जनसामान्यांच्यात आपण एक ब्लड चेक करायला गेलं किंवा सर्दी खोकला म्हणून गेलं आणि मग त्यावेळी आपल्या लक्षात अरे बापरे आपल्याला ब्लड प्रेशर आहे. अशा वेळी मात्र ब्लड प्रेशर जनरली 120-80 एवढा ठेवणं किंवा 130-80पर्यंत ॲट द मोस्ट हार्ट अटॅकच्या पेशंट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. भले ते लाईफस्टाईल मॉडिफिकेशन असेल किंवा वेळप्रसंगी गोळ्यांची गरज घेतली पाहिजे. कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत ज्याला आपण बॅड कोलेस्ट्रॉल म्हणतो, LDL कोलेस्ट्रॉल म्हणतो, ते 100च्या आत ठेवणं गरजेचं आहे. ट्रायग्लिसराईड 150च्या आत ठेवणं गरजेचं आहे. आणि HDL कोलेस्ट्रॉल ज्याला आपण म्हणतो ते 40च्या वरती ठेवणं गरजेचं आहे. तर हे सबटाईप्स कोलेस्ट्रॉलमधले समजून घेणं गरजेचं आहे. सगळेच कोलेस्ट्रॉल वाईट नाही आहेत, काही वाईट आहेत आणि काही चांगले आहेत, आणि त्या अनुषंगानं आपल्याला थोडासा आहारामध्ये बदल करणं गरजेचं आहे. थोडक्यात ब्लड प्रेशर आणि लिपिड्स म्हणजे कोलेस्ट्रॉल ह्याचा आपण काळजीही घेतलीच पाहिजे, कारण ते ज्या वेळेला असतात त्यावेळेला आपल्याला काही त्रास होत नाही. दीज आर सायलेंट काइंड ऑफ रिस्क फॅक्टर्स. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला त्रास होतो त्यावेळेला गोष्ट खूप पुढे गेलेली असते. तर ह्याच अनुषंगाने मला पुढचा प्रश्न विचारायचा वाटतो डॉक्टर पवारांना, की बऱ्याच वेळेला ब्लड प्रेशरची टॅबलेट घेतात लोक, बरं वाटलं, नॉर्मल आलं ब्लड प्रेशर की थांबवून टाकतात, किंवा कोलेस्ट्रॉलची गोळी 2 महिने घेतात, थांबवून टाकतात. आपण बऱ्याचशा सोशल मीडियामध्ये पण वाचतो की कोलेस्ट्रॉलची गोळी घ्यायची काय आवश्यकता नसते. तर मग ह्याच्यात ॲक्च्युली शास्त्रीय तथ्य काय आहे? ब्लड प्रेशर याला आपण एक थोडक्यात एक क्रोनिक आजार असं म्हणता येईल, नॉन कम्युनिकेबल. आणि याच्यासाठी आपल्याला औषधांची जी नियमितता आहे ती पाळणं फार गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला ब्लड प्रेशरची गोळी सुरू झाल्यानंतर एक 8-15 दिवसानंतर ब्लड प्रेशरचे रिडिंग नॉर्मल येतात, आणि त्यावेळेस बरेच रुग्ण काय करतात की आपला BP नॉर्मल झाला म्हणून ते गोळ्या थांबवतात. सुरुवातीला गोळी थांबवल्यानंतर एक 4-5 दिवस तुमचा ब्लड प्रेशर नॉर्मल मिळू शकतो, परंतु साधारणतः काही काळांतराने तुमचा BP पुन्हा शूट होतो, आणि अशा वेळेस फार रिस्क असते. त्याला रिबाउंड हायपरटेन्शन म्हणतात. तर मला असं वाटतं की आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठल्याही गोळ्या बंद करू नये. आणि कोलेस्ट्रॉलच्या बाबतीत जुगल सरांनी सांगितलं की बेसिक कोलेस्ट्रॉल हे प्रत्येक रुग्णांनी वयाच्या 20 नंतर एकदा तरी चेक करावं. 5 वर्षांनी आपण त्यानंतर करू शकतो. आणि हृदयविकार असेल तर कोलेस्ट्रॉल आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने 3 ते 6 महिन्यांनी चेक केलं पाहिजे. थोडक्यात कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरच्या गोळ्या किंवा कुठल्याही तुम्हाला चालू असलेल्या गोळ्या ह्या तुमच्या हृदयविकार तज्ज्ञाला न विचारता थांबवल्या नाही पाहिजेत, नाहीतर आपल्या आरोग्यावरती वाईट परिणाम होऊ शकतात. तर आता हे झालं रिस्क फॅक्टरचं शीतल. तर हृदयविकार होऊ नये म्हणून काही विशेष आपल्याला काही आपल्या जीवनशैलीमध्ये वगैरे काही बदल करता येतात का? हृदयविकार होऊ नये म्हणून एक पंचसूत्री आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन. त्याच्यामध्ये की योग्य आहार, योग्य विचार, योग्य संचार आणि योग्य उपचार, आणि त्याचबरोबर व्यसनांपासून दूर राहणे, ही जर का पंचसूत्री आपण अवलंबली तर नक्कीच हृदयविकारावरती आपण मात करू शकतो. तर योग्य आहारामध्ये आपण तळलेले पदार्थ, मांसाहार ज्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल किंवा चरबीचं प्रमाण जास्त आहे, जंक फूड, तर हे पदार्थ टाळले तर आपण हृदयविकार टाळू शकतो. त्याच्यानंतर योग्य विचार, म्हणजे सध्या प्रत्येकाचं लाईफस्टाईल हे फास्ट फूडसारखं झालं आहे, प्रत्येकाचं लाईफस्टाईल फास्ट झालं आहे. तर स्ट्रेस फॅक्टरमुळे पण हृदयाचा त्रास होण्याची शक्यता, स्पेशली तरुण लोकांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण स्ट्रेसमुळे जास्त आहे. तर ताणतणावापासून आपण लांब राहिलो तर नक्कीच आपण हार्ट अटॅक टाळू शकतो. त्याच्यानंतर योग्य व्यायाम, म्हणजे 30 मिनटं आपण स्वतःसाठी तरी दिले पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात सोपा व्यायाम आहे जो चालायचा व्यायाम आहे, त्याचबरोबर स्विमिंग आहे, सायकलिंग आहे, जॉगिंग आहे. हा व्यायाम करून आपण हृदयविकारापासून लांब राहू शकतो. आणि योग्य उपचार, म्हणजे आपण एका क्वालिफाईड डॉक्टरकडून आपली जर का योग्य ट्रीटमेंट करून घेतली, सपोज डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा हृदयाचा त्रास आहे, त्याच्यावरती योग्य ट्रीटमेंट घेतली तर हृदयविकारापासून आपण लांब राहू शकतो. आणि शेवटचं जे सांगितलं की व्यसन, म्हणजे तंबाखू आहे, गुटखा आहे, सिगरेट आहे, हे जी फॅशन स्टेटमेंट्स लोकांना वाटतात, तरुण लोकांना, तर याच्यापासून लांब राहिल्याने पण आपण हृदयविकार नक्कीच टाळू शकतो. खूप छान सांगितलं शीतल.
कारण आपल्याला आपली जी जीवनशैली आहे ही आय थिंक काही 25 वर्षापूर्वीची जीवनशैलीकडे जायला पाहिजे. आपण जे बसून काम करतो, इनॅक्टिव्ह लाईफस्टाईल झाली ती चेंज केली पाहिजे, म्हणजे आपल्याला हृदयविकाराला आळा घालता येईल. नमस्कार, मैं डॉक्टर अविनाश इग्नेशियस, कंसल्टेंट नेफ्रोलॉजिस्ट, नोबल हॉस्पिटल से. इस बार वर्ल्ड किडनी डे पे मेरा आपके लिए संदेश आपकी किडनियों की सुरक्षा के लिए. आप अपना वज़न कंट्रोल में रखें, खाना बराबर खाएं, बाहर के फास्ट फूड का सेवन कम करें, खाने में नमक की मात्रा कम करें, खाने में शुगर की मात्रा कम करें, तंबाकू अवॉइड करो, ड्रिंक्स अवॉइड करो, रेगुलर व्यायाम करो और अपना वज़न कंट्रोल में रखें. ये सब करने से आपकी किडनी की प्रॉब्लम आने के चांसेस काफ़ी कम हो जाएंगे. थैंक यू. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हृदयविकार किंवा हार्ट अटॅक आलाच तर बऱ्याच वेळेला खूप आपल्यापुढे ऑप्शन्स असतात. तर डॉक्टर गौतम, आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करा आमच्या श्रोत्यांना की हार्ट अटॅक आल्यानंतर आपल्यापुढे काय काय शास्त्रीय पर्याय आहेत आणि त्यांचा उपयोग काय आहे. हार्ट अटॅकच्या बाबतीत एक नेहमी म्हणलं जातं की टाईम इज मसल. त्यामुळं जितक्या लवकर होईल तितक्या लवकर हॉस्पिटलला जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे अशी काही लक्षणं आल्यानंतर. आणि एकदा ॲक्यूट हार्ट अटॅक आल्यानंतर पहिले 6 तास हे अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण अशावेळी आपण 2 पद्धतीने ट्रीटमेंट देतो. जनरली आपण कधी हा जो अटॅक येतो हा बेसिकली हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये गुठळी तयार झालेली असते. त्यामुळे अशी गुठळी विरघळण्याची काही औषधं असतात, त्याला थ्रोम्बोलायटिक एजंट म्हणतो आम्ही, तर अशी दिली जातात. तो पर्याय हा एक पर्यायचा. दुसरा पर्याय असा असतो की ज्या ठिकाणी कॅथलॅब अवेलेबल आहेत अशा ठिकाणी डायरेक्टली अँजिओग्राफी करून अँजिओग्राफीद्वारे जो काही ब्लॉक आहे तो ब्लॉक ओळखून तो आपण दूर करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. तर जनरली अँजिओप्लास्टी असं म्हणलं जातं. थ्रोम्बोलायटिक एजंटने एकदा तो गुठळी विरघळल्यानंतर आपण परत अँजिओग्राफी करतो आणि त्याच्यामध्ये आपण पाहतो की बाबा हृदयाच्या रक्तवाहिन्या गुठळ्या आहेत का किंवा ब्लॉकेजेस किती टक्के आहेत, ब्लॉकेजेस किती रक्तवाहिन्यामध्ये आहेत आणि ब्लॉकेजेसचं प्रमाण किती आहे याच्यावरती पेशंटला अँजिओप्लास्टी लागेल का, तो मेडिकल मॅनेजमेंटमध्ये ट्रीट करता येईल का, बायपास लागेल. ह्या 3 गोष्टी एकदा आपल्याला अँजिओग्राफी केल्यानंतर त्या पद्धतीने लक्षात येतात. त्यामुळे सध्या आपल्याकडे अवेलेबल असलेले पर्याय म्हणजे पहिल्यांदा बेसिक ॲक्यूट ट्रीटमेंट देणं आणि नंतर अँजिओग्राफी करून त्या अनुषंगानं त्याला स्टेंट्स लागतील का, बायपास लागेल का, मेडिकली पण मॅनेज कधी पेशंट होतं. थोडक्यात एकदा का अँजिओग्राफी झाली किंवा हार्ट अटॅक आला तर मेडिकल मॅनेजमेंट, अँजिओप्लास्टी दॅट इज प्रायमरी अँजिओप्लास्टी किंवा थ्रोम्बोलायटिक थेरपी की औषध देणे हे 3 पर्याय आपल्या पुढे असतात. पण आपण बऱ्याच ठिकाणी हे पण वाचतो पवार सर की अशा काही एक अशास्त्रीय पण पद्धती आहेत की ज्याचा बऱ्याच वेळेला सोशल मीडियामध्ये किंवा ह्या माध्यमांमध्ये दाखवलं जातं. ECP, मग नंतर चिलेशन थेरपी, हे खरंच अशा काही ह्याचा उपयोग होतो का आणि ह्याचा काही शास्त्रीय आधार आहे का. याच्यामध्ये जे चिलेशन किंवा ECP हे जे हृदयविकारासाठी ज्याची ट्रीटमेंट थेरपी सांगितली जाते त्याचा शास्त्रीय आधार अजून तरी सायंटिफिकली इतका प्रूव्हन नाही आहे कुठे. बेसिकली आपल्याला मेडिकल मॅनेजमेंट, थ्रोम्बोलायटिक एजंट्स, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आणि बायपास यांचा जो शास्त्रीय आधार आहे याच्या कम्पेअरमध्ये ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत याचा विचार केला तर आपल्याला ह्याच म्हणजे मेडिकल मॅनेजमेंट, बायपास आणि अँजिओप्लास्टी ह्याच गोष्टींवर आपल्याला पेशंटला मॅनेज करणं जास्त सोयीस्कर राहील. थोडक्यात हृदयविकार झाला तर आपण आपल्या हृदयरोग तज्ज्ञाला विचारून त्याचा शास्त्रीय सल्ला घेऊन त्याचं अनुकरण करावं. पण आता अँजिओप्लास्टी झाली, बायपास झाली, औषधं मग ही काही आयुष्यभर घ्यावी लागतात का काय, ह्याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करशील शीतल. एकदा हार्ट अटॅक आल्यानंतर परत हार्ट अटॅक येण्याची रिस्क ही राहतेच आणि दुसऱ्यांदा आलेला हार्ट अटॅक हा जीव घेणं असण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. तर त्यासाठी ॲस्पिरिन नावाचं जे औषध आहे ते मात्र आयुष्यभर घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर जर का पेशंटला बाकीचे रिस्क फॅक्टर असतील जसं डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, तर त्या संदर्भातही उपचार घेणं गरजेचं आहे. मग डायबिटीजच्या रुग्णांना औषध घेणं आयुष्यभर गरजेचं आहे. तसंच ब्लड प्रेशरच्या रुग्णांना ब्लड प्रेशरची गोळी घेणं आयुष्यभर गरजेचं आहे. तर जेवढे रिस्क फॅक्टर जास्त असतील त्याप्रमाणे गोळ्या औषधं या ऑलमोस्ट लाईफलॉंग घ्यायला लागतील आपल्याला. अगदी म्हणजे थोडक्यातच अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी किंवा बायपास हा हृदयविकारातला स्वल्पविराम आहे. ह्याला जर पूर्णविराम जर आपल्याला द्यायचा असेल तर कुठं ना कुठेतरी आपल्याला आपली जीवनशैली ही बदलली पाहिजे, रिव्हर्स केली पाहिजे आणि योग्य उपचार घेतले पाहिजेत. ज्यावेळेला हार्ट अटॅक येतो त्याच्यानंतर काही जण सांगतात की व्यायाम अजिबात करू नका तुम्ही, काही जण सांगतात तुम्ही व्यायाम करा. नक्की हे गौडबंगाल काय आहे आणि ह्याच्याबद्दल काय शास्त्रीय सल्ला तुम्ही काय देणार गौतम सर. एकदा हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर आणि पेशंट रिकव्हरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक तर त्या व्यक्तीची हार्ट अटॅक येण्यापूर्वीची जी काही
शारीरिक कार्यक्षमता होती, आणि दुसरं म्हणजे हार्ट अटॅकमुळे त्या पेशंटच्या हृदयाला किती डॅमेज झालेलं आहे. तर या 2 गोष्टींवरती त्याचा पुढचा सगळा प्रवास ठरतो. तर त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक तर अर्ली रिकव्हरी, जी पहिले 4 ते 6 आठवडे असेल, की ज्याच्यामध्ये झालेल्या अटॅकपासून रिकव्हरी होणं हा एक पार्ट झाला, आणि रिकव्हरी झाल्यानंतर मग त्याची जी काही पूर्वीची शारीरिक कार्यक्षमता होती त्या क्षमतेपर्यंत पोचणं हा दुसरा पार्ट झाला. तर एकदा पेशंटचा हार्ट अटॅकचा एकदा प्रायमरी ट्रीटमेंट तर आपण डिस्चार्ज केल्यानंतर त्याला आपण जनरली वॉकपासून सुरुवात करतो. दररोज 10 मिनटं आपण त्याला सांगतो की तू वॉक चालू करा तुम्ही, आणि त्याच्यामध्ये दररोज 1-1 मिनिट 2-2 मिनिट आपण ॲड करतो, की ज्याच्यामध्ये कूलिंग पिरियड 3 मिनिट्सचा ठेवतो आपण. आणि त्याच्यानंतर एक मंथ एंडपर्यंत, एका महिन्यामध्ये जे आपल्याला रिकमेंडेड आहे किंवा 30 मिनटं कमीत कमी चालता आलं पाहिजे, आठवड्यातले कमीत कमी 5 दिवस. तर या गोलपर्यंत आपण पोचून जातो. परंतु हे गोल अचीव करत असताना काही लक्षणं पुन्हा नव्यानं येतात का, तसे येत असतील तर मग डॉक्टरांचा सल्ला घेणं, झालेल्या डॅमेजमध्ये किती सुधारणा झाले हे बघणं, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एकदा 4 ते 6 आठवडे झाल्यानंतर अपार्ट फ्रॉम वॉकिंग, लोकांना बाकीच्या ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत, जॉगिंग असेल किंवा काही स्विमिंग करायचं असेल, तर ह्या त्या करू शकतात. फक्त थोडंसं लक्षणांवरती त्यांना लक्ष ठेवता आलं पाहिजे, आणि डॉक्टरांचा सल्ला वारंवार नियमितपणे घेणं गरजेचं आहे. याबरोबरच रेजिस्टन्स ट्रेनिंग ज्याला म्हणतो आपण, बऱ्याचदा लोकांना हवं असतं ते, की फक्त त्यांना कार्डियाक ॲक्टिव्हिटीमध्ये रस नसतो. दे कॅन ऑल्सो डू इट. विशेषतः थेराबँडसारखे एक्झरसाइजेस ते करू शकतात, की ज्यायोगे मसल बिल्डिंगला पण इट कॅन बी हेल्पफुल. थोडक्यात व्यायाम हा अत्यावश्यकच आहे, फक्त तो काय तीव्रतेने करायचा आहे, आणि आपल्याला त्याच्यावरती थोडंसं मॉनिटरिंग करून एक डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे व्यायाम हा करावा, आणि त्यांनीच डेफिनेटली आपल्याला हृदयविकारातून रिव्हर्स होण्यास मदत होईल. आता हा झाला भाग ट्रीटमेंटचा, व्यायामाचा. पण बऱ्याच वेळेला हृदयविकार ज्यावेळेला येतो त्या कुटुंबावरती एक मोठा तो आर्थिक आघात पण असतो. तर थोडक्यात ह्याच्यासाठी या ज्या ट्रीटमेंट्स लागतात त्याच्यासाठी काय स्वरूपाचा खर्च येतो, आणि काही दुसरं ज्यांना परवडत नाही अशा लोकांसाठी काही योजना वगैरे अशा उपलब्ध आहेत का? हृदयविकाराचा ज्यावेळेस हार्ट अटॅक येतो तेव्हा तो फॅमिलीसाठी एक मोठा आघात असतो, फायनान्शियली, मेंटली, सोशली, सगळ्याच प्रकारे. फायनान्शियल विचार केला तर हृदयविकाराचा पेशंट ज्यावेळेस ॲडमिट होतो तर त्याला थ्रोम्बोलायटिक एजंट वापरले जातात. तर आपल्या भारतामध्ये साधारणतः जे आता लेटेस्ट थ्रोम्बोलायटिक एजंट आहे त्यांच्या किमती साधारण 30 ते 40 हजाराच्या घरामध्ये असतात. त्याच्यानंतर ॲडमिट झाल्यानंतर 3-4 दिवस ICUतला खर्च वगैरे, तर साधारणतः बऱ्यापैकी मेडिकल मॅनेजमेंट जरी पेशंटची झाली तरी साधारणतः 80-90 हजार रुपयापर्यंत खर्च येतो. त्यानंतर मग अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ह्या गोष्टी केल्या तर साधारणतः 1.5 ते 2 लाख रुपयापर्यंत खर्च येतो. आता होतं कसं की ह्या सगळ्या गोष्टींसाठी फायनान्शियल अरेंजमेंट नसेल तर तो फॅमिलीसाठी मोठा आघात ठरू शकतो. अशा वेळेस मेडिक्लेम जर काढला तर मला वाटतं एक फॅमिलीसाठी ती एक सुखद घटना असू शकते. तर मेडिक्लेममध्येही आपण जो मेडिक्लेम घेऊ त्यावेळेस 2-3 गोष्टींचं आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. एक तर आपला मेडिक्लेम साधारणतः 3 ते 5 लाखाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे, आणि दुसरी गोष्ट तो फ्लोटिंग असणं गरजेचं आहे, आणि कॅपिंग किती आहे त्याही गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे. आणि जे गरीब रुग्ण असतात तर त्याच्या शासनाच्या बऱ्याच योजना लागू आहेत प्रत्येक राज्यांमध्ये, महाराष्ट्रातही चालू आहेत. तर त्या योजनांच्या माध्यमातून पेशंटची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी मोफत केली जातात. थोडक्यात सरांनी सांगितल्याप्रमाणे मेडिकल इन्शुरन्स हा आजकाल मस्ट झालेला आहे. ज्यांना परवडत आहे त्यांनी तो वेळीच घ्यावा, म्हणजे तो आपल्याला उपयोग होईल. आणि ज्यांच्याकडं काही पर्याय नाही आहेत त्यांच्यासाठी सरकारच्या विविध योजना पण आहेत. तर आता हा झाला आर्थिक भाग, हार्ट अटॅक पण याला. पण ह्या व्यक्तीला ज्याला हार्ट अटॅक येतो, अँजिओप्लास्टी झाली किंवा बायपास झाली आहे, ह्याला काही एकदा झालं की म्हणजे आयुष्य अधू झालं असं नाही आहे. मग त्याला परत कामाला जायला किती वेळ लागतो साधारणपणे तरी? नवीन टेक्नॉलॉजीने प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा तर नक्कीच येत चालली. आता जर का आपण अँजिओप्लास्टीचा विचार केला तर अँजिओप्लास्टी म्हणजे पिनोल सर्जरी किंवा मायक्रो सर्जरी आहे. तर अँजिओप्लास्टी झाल्यानंतर पेशंट साधारणपणे 8 दिवसामध्ये पूर्ववत कामाला लागू शकतो. म्हणजे तो कामाला जाऊ शकतो, गाडी चालवू शकतो, प्रवास करू शकतो, रुटीन ॲक्टिव्हिटी सगळ्या काही करू शकतो. तर हा अँजिओप्लास्टीचा भाग झाला. सपोज बायपास सर्जरी झाली तर ती म्हणजे ओपन हार्ट सर्जरी, ज्याच्यामध्ये जखम भरायला थोडासा कालावधी लागतो. तर तरुण वय असेल आणि जखम लवकर भरत असेल तर साधारणपणे 4 ते 6 आठवड्यांमध्ये बायपासनंतर रुग्ण हा पूर्ववत आयुष्य कामाला लागू शकतो. आणि जर का वय थोडं जास्त असेल तर त्या केसमध्ये मात्र 6 ते 12 आठवड्यापर्यंतचा टाईम लागतो, ज्याच्यामध्ये जखम भरली जाते आणि आयुष्य हे पूर्ववत होतं. तर हृदयविकाराचा त्रास हा त्या मानाने चांगला आहे की काही दिवसांमध्येच आपण आपलं पूर्ववत जीवनशैली ही पूर्णपणे सुरू करू शकतो. धन्यवाद. थोडक्यात आज आपण जी आत्ता चर्चा केली त्याच्यामध्ये असं लक्षात आलं आहे की हृदयविकार हा टाळता येऊ शकतो
आपली जीवनशैली बदलली तर, आणि समजा आपल्याला हृदयविकारचा त्रास झाला तरीही आपल्याला खूप चांगलं आयुष्य जगता येईल जर आपण शास्त्रीय पद्धतीने आपल्या तज्ज्ञांचं जर मार्गदर्शन घेतलं तर. आणि साध्या गोष्टी की आहार, विहार, आचार आणि विचार ह्यांच्यावर जर आपण कंट्रोल ठेवला तर डेफिनेटली आपल्याला ह्या हार्ट अटॅकसारख्या गोष्टीवरती हॉल्ट करता येतो, थोडक्यात त्याच्यावरती प्रतिबंध करता येतो. आपल्याला आपल्या इथं आलेल्या सर्व पाहुण्यांनी अतिशय मौल्यवान असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि ह्याच्यातली जी त्यांचा संदेश आहे तो आपण पाळला तर आपल्याला हृदयविकारावरती मात ही सहज करता येते. तर आता आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.